कोल्हापूरचं भूषण आणि कोल्हापूरचा सांस्कृतिक ठेवा असणाऱ्या केशवराव भोसले नाट्यगृहाला काल रात्री भीषण आग लागली आणि आगीने इतकं रौद्ररूप धारण केलं की हे केशवराव भोसले संपूर्ण नाट्यगृह आहे ते आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आता आपण केशवराव भोसले नाट्यगृहाच्या या सगळी परिस्थिती दाखवत आहोत की कशा प्रकारे ही आग लागली होती आणि आगीमध्ये सर्व साहित्य असतील किंवा केशवराव भोसले नाट्यगृहाची जी सगळी इमारत आहे ती इमारत जळून भस्मस्थानी पडलेली आहे। खरं तर कोल्हापूरचं भूषण आणि कोल्हापूरच्या सांस्कृतिक ठेवा असं या केशवराव भोसले नाट्यगृहाला संबोधलं जातं। कारण केशवराव भोसले यांची आज जयंती आणि या जयंतीच्या पूर्वसंध्येलाच ही आग लागलेली आहे। अचानक रात्री 10च्या सुमारास आग लागली आणि बघता या आगीनं मोठं रौद्ररूप धारण केलं आणि ही आतल्या आपण दृश्य बघतो की आतल्या बाजूची आहे ती मेन इथं कार्यक्रम जो केला जातो खुर्च्या देखील किंवा सगळी इलेक्ट्रिक साहित्य ते पूर्णपणे भस्मस्थानी झालेलं आहे। खरं तर कोल्हापूरचं भूषण आहे, कोल्हापूर सांस्कृतिक वारसा या केशवराव भोसले नाट्यगृहाला अनेक कलाकार या नाट्यगृहातून घडलेले आहेत। अनेक कलाकारांची नाळ आहे ती या नाट्यगृहाची जुळलेली आहे आणि राजश्री शाहू छत्रपती शाहू महाराजांनी हे नाट्यगृह उभा केलं होतं कलाकारांसाठी आणि केशवराव भोसले संगीत सूर्य केशवराव भोसले यांच्या नावाने हे नाट्यगृह संबोधलं गेलं, नाव ठेवलं गेलं आणि केशवराव भोसले यांची आज जयंती आहे आणि या जयंतीच्या पूर्वसंध्येलाच ही आग लागल्यामुळे अनेक कलाकार देखील असतील किंवा संपूर्ण कोल्हापूर जिल्हा असेल, कोल्हापूर शहर असेल हळहळत आहे। काल रात्री अचानक आग लागली। कोल्हापूर शहरातील महानगरपालिकेचे अग्निशामक दलाचे जवान असतील किंवा जिल्ह्याच्या सर्व नगरपालिकेचे अग्निशामक दलाच्या गाड्या या ठिकाणी दाखल झाल्या होत्या। तसेच कोल्हापूर विमानतळाची देखील अग्निशामक दलाची गाडी या ठिकाणी दाखल झाली होती आणि या संपूर्ण अग्निशामक दलाच्या जवानांनी जवळजवळ 3 ते 4 तास अथक आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आणि 3 ते 4 तासांनी ही आग आटोक्यात आली। मात्र या आगीमध्ये आहे ती केशवराव भोसले नाट्यगृह हे संपूर्ण जळून खाक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कोल्हापूरचा सांस्कृतिक ठेवा ह्यो मात्र ह्यामध्ये जळालेला आहे, आत्मा जळालेला आहे असं देखील संबोधलं गेलेलं आहे। तातडीनं काल जिल्हाधिकारी अंबुल येडगे असतील किंवा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर असतील, जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित असतील, आमदार सतेज पाटील असतील, माजी आमदार अमल माडिक असतील किंवा संपूर्ण कोल्हापूरचे नेते आहेत ते या ठिकाणी दाखल झाले। जिल्हा प्रशासनाचे महापालिकेचे अधिकारी देखील दाखल झाले आणि या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न आहेत त्यांनी केलं। मात्र या आगीनं इतकं मोठं रौद्ररूप धारण केलं होतं की संपूर्ण भोसले नाट्यगृह आहे हे यामध्ये जळून खाक झालेले आहे। आपण येथे ही दृश्य पाहत होतो की खासबाग मैदानासमोरची दृश्य आहे यामध्ये अनेक व्यासपीठ देखील आहे, ते व्यासपीठ जळून खाक झालेलं आहे। कोल्हापूरची नाळ याला समोर जातं, कलाकारांची नाळ या नाट्यगृहाची असलेली आहे आणि त्यामुळं आता यातील कलाकारांचा आवाज आहे तो पूर्णपणे बंद झालेला आणि इथं संपूर्ण आगी अजून देखील काही प्रमाणात धुराचे लोट येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि कोल्हापूरचा सांस्कृतिक ठेवा या आगीमध्ये जळून खाक झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। श्रीकांत पाटील, नवराष्ट्र, कोल्हापूर।